महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा लागतात चला जाणून घेऊयात। महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 जागा आहेत। महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी सध्या बहुमताची आवश्यकता असते। महाराष्ट्र विधानसभेत एकूण सदस्य संख्या 288 पैकी निम्म्याहून अधिक सदस्य निवडून आलेल्या पक्षाचे सरकार म्हणजेच 145 किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांच्या पक्षाचे सरकार बनते। विधानसभा निवडणुकांमध्ये जेव्हा निवडणूक होते तेव्हा प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी म्हणजेच आमदार निवडला जातो। ज्या पक्षाला किंवा आघाडीला 145 किंवा त्याहून अधिक जागा मिळतात तो पक्ष राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतो। राज्यपाल या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची शपथ देतात आणि मग सरकारची स्थापना होते। जर एखाद्या पक्षाला 145 जागा मिळाल्या नाही तर तो इतर पक्षांची आघाडी करून त्यांच्या सोबत मिळून सरकार स्थापन करू शकतो। या प्रक्रियेत राजकीय सौदेबाजी खूप महत्त्वाची ठरते। तर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागा मिळवणं हे खूप महत्त्वाचं ठरतं आणि हे आपण निवडलेल्या प्रतिनिधींवर अवलंबून असतं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।